शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा GR आज 28 तारखेला शासनानं GR जारी केलेला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे. गरज नसलेला महामार्ग करून शासन आधीच आर्थिक अडचणीत आहे. लाखो कोटी रुपयाची बिलं दिली गेलेली नाहीत अशी वास्तवता समोर येते. उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल का नाही अशी साशंकता आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे पुन्हा एकदा सरकारला की आम्ही शांत बसणार नाही. आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू. ह्या पैसा खर्चच करायचा असेल तुम्हाला तर नागपूर रत्नागिरी हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत त्याला 5-5 हजार कोटी रुपये द्या आणि रस्ते करा. मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधून दररोज 5 जणांचा मृत्यू होतोय. तो मृत्यू थांबवण्यासाठी पैसे त्या ठिकाणी द्या. मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या. भरती काढा, नोकर भरती, सरकारी नोकर भरती काढा. MPSCच्या मुलांना दिलासा द्या. हिथं पैसा खर्च करा. परंतु हा चुकीचा GR आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्याचबरोबर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेखांकनाबद्दल देखील उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ काय? ज्या मंडळींनी महायुतीचे आमदार, मंत्री या सगळ्या लोकांनी शब्द दिला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार, आता त्यांनी सुद्धा हा शब्द फिरवलेला आहे हे सिद्ध झाले नाही. कारण की त्यात स्पष्ट मुद्दा क्रमांक 3 मध्ये म्हणलेला आहे की ऑक्टोबरची अधिसूचना आम्ही रद्द करत आहोत. याचा अर्थ काय की जी अधिसूचना मार्च मधली होती ती ऑक्टोबर मध्ये रद्द केली होती. म्हणजे कोल्हापूर पुरता रस्ता रद्द केला होता, ती रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे रस्ता होणार हे या GR मध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांची तर फसवणूक झालेलीच आहे. त्या राहिलेल्या 11 जिल्ह्यामध्ये किमान अधिसूचना रद्द केली नव्हती. परंतु इथं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. कारण की निवडणुकीमध्ये रस्ता रद्द करणार अशी अधिसूचना काढण्यात आली, ती वाटण्यात आली, त्याचा उत्सव साजरा करण्यात आला आणि आता मात्र रेखांकन बदलून तो रस्ता करणार असं या मुद्दा क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा संपूर्ण 12 जिल्ह्यातला आमचा विरोध कायम असणार आहे. या विरोधात तीव्र लढा आमचा कायमपणे राहील ही आमची भूमिका आहे.